महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांच्या एका बाजूला आहेत. ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले. म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं. त्यांना यावं लागलं. एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे. मला लोकांना लाईव्ह चालू आहे, आता मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू. या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही. जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही. हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही. हा माझा इतिहास या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना. मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिला आता महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क काढून मुलांना नोकऱ्या देण्याचा. हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्या धमक नाही म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर, ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे की हे सांगितलं आणि जनता ऐकल, एवढी यांच्यात या ठिकाणी दमत नाही. आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेलं आहे. आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय. भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता, अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या 15 तारखेला आपल्याला ताकदीने ही लढाई करावी लागेल. मी आज कोल्हापूरमध्ये आज 81 वार्डामध्ये फिरतोय. काल जवळजवळ माझ्या 32 बैठका झाल्या. आज सुद्धा जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून माझं या ठिकाणी चालू आहे. माझ्या घरातलं कोण उभारलेलं नाही, माझा पोरगा उभारलेला नाही, उभारलेलं नाही, माझी पोरगी उभारलेली नाही. माझे उभारले ते कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभारलेत. हे मला टासून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलो नाही, तर 81 लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे. जी सामान्य माणसं या ठिकाणी आहेत, जी सामान्य कुटुंबातली या ठिकाणी आहेत. राजारामपुरीमध्ये महेश कोरवी नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्या बायकोला तिकीट दिलं. चहाची गाडी आहे साधी त्याची, त्याच्या बायकोला तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षानं या ठिकाणी केलेलं आहे. आज माझी लढाई चालू आहे ही बंटी पाटलासाठी चालू नाही. बंटी पाटलानं सत्ता बघितलेत, मंत्रीपद बघितले. बंटी पाटलानं 10 महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेले आहेत. एक काळ असा होता की महापौर शिरोलीमध्ये ठरायचा आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्य तरामध्ये ठरवला गेला. हा देखील